दृश्य आपण पाहतोय बोरिवली मधली राज ठाकरे हे मनसेच्या शिबिराकरता बोरिवलीमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बोरिवलीमध्ये शिबिर होत आहे। पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन राज ठाकरे या शिबिरांतर्गत करतील। शिबिरास्थळी तगडा बंदोबस्त आणि राज ठाकरे यांचा ताफा आता शिबिरास्थळी दाखल झालेला आहे। प्रसार माध्यमांशी राज ठाकरे काही संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकूणच राज्यातल्या घटना यावर काही राज ठाकरे बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसेच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पदाधिकाऱ्यांच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे। अनेक पक्षांतर्गत देखील बदल होत आहेत। मोर्चे बांधणीच्या दृष्टीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नव्या जबाबदाऱ्या सुद्धा सोपवण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीमध्ये पार पडत असलेलं मनसेचं हे शिबिर आणि या शिबिराकरता राज ठाकरे आता शिबिरास्थळी दाखल झालेले आहेत। पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील। आपण जर पाहिलं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन बंधू एकत्र येत असल्याची चर्चा जोर धरतीये। आगामी निवडणुकीत या सगळ्या संदर्भात युतीविषयी कालांतराने घोषणा होते की नाही हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे। पण त्यापूर्वी मात्र पक्षनिहाय मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यातूनच उचललेलं मनसेचं हे पाऊल राज ठाकरे मनसेच्या शिबिराकरता आता बोरिवलीत दाखल झाल्याची दृश्य। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, राज ठाकरे शिबिरास्थळी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे जे आहेत शिबिरास्थळी दाखल झाले आहेत। पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर हे बोरिवली येथे पार पडत आहे। काही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विभाग अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली, उपविभाग अध्यक्ष यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व या पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी दिलेली आहे। त्यांना प्रशिक्षण देणार आहे। पक्षवाढीसाठी संघटन बळकट करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश जे आहेत ते आज राज ठाकरे सूचना आगामी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी सुद्धा देतील। त्यामुळे थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होईल। नक्की राज ठाकरे काय प्रशिक्षण अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।